हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हा आहे लक्ष्मीपूजेचा दिवस आणि त्या दिवशी व्हिडिओ शूट वगैरे करून ठेवलं होतं, पण बरेच कार्यक्रम असे होत गेले त्यामुळे व्हिडिओ एडिट करता पण आला नाही आणि आपल्याशी शेअरसुद्धा करता आला नाही आहे. तर त्या दिवशी दुपारीच असं मस्तपैकी दारामध्ये सडा वगैरे टाकून घेतलेले, म्हणजे पाणी वगैरे मारून घेतलेले. आणि रांगोळी काढण्याची पद्धत बघा, माझी गोल गोल चकली चकली अशी मुठीने जरून काढते आणि मला काही अशी 5 बोटातून रांगोळी म्हणजे सुटत नाही, व्यवस्थित काढता येत नाही. तर अशी मुठीमध्येच मूठ भरून रांगोळी घेते आणि अशी चकली काढल्यासारखी काढते. पण अशा प्रकारे येते डिझाईन मला काढायला. तर छानशी अशी रांगोळी काढून घेतलेली मी त्या दिवशी, कारण पावसाचं वातावरणसुद्धा होतं त्यामुळे जास्त काही मोठी रांगोळी काढता आली नाही मला, म्हणजे काढली नाही आहे. आणि छानपैकी अशी तेवढी छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे. थोडीशी फुलांच्या पाकळ्या वगैरे अशा मम्मीनी करून दिल्या होत्या मला. आणि बागेतली जे काही आंब्याची झाडं आहेत ना, तर त्या आंब्याच्या झाडांची पानं अशी घेऊन छानसं तेवढंच डेकोरेशन केलेलं आहे. तर आता रांगोळी काढण्यापेक्षा सगळी जास्तीत जास्त काय करतात की पाना फुलांच्या रांगोळ्या जास्त म्हणजे येतात काढायला आणि होतात पण पटकन, जास्त वेळ पण लागत नाही. तर मी सुद्धा अशीच पाना फुलांचीच आज डिझाईन करून घेतली. रांगोळी काढायला थोडा वेळ पण नव्हता माझ्याकडे आणि थोडीशी रांगोळी पण काढलेली आहे. थोडी पाना फुलांनी पण असं डेकोरेशन केलेलं आहे. छान वाटतं असं, म्हणजे सण वगैरे आलं की अशा रांगोळ्या वगैरे डिझाईन वगैरे डेकोरेशन करायला भारी वाटतं. तर पानांच्या फुलांचं हे काही जे काही तोरण असतं ना, तर आंब्याच्या पानांचं जसं छानपैकी तोरणसुद्धा करून घेतलेलं आहे मी. आणि ते कट करून ते साईडला लावून घेतलेलं आहे. एकदम भारी दिसत होतं, एकदम छान लुक दिसत होता. तर जे काही मला डेकोरेशन वगैरे करायचं होतं, रांगोळी वगैरे काढायची होती, कारण पावसाचं वातावरणसुद्धा होतं त्यामुळे मी दुपारच्या वेळीस जास्त बाहेर काही मोठी रांगोळी काढलीच नाही आणि आतमध्येच पाना फुलांची अशी छान डिझाईन करून घेतली. थोडंसं दिवाळीचं डेकोरेशन वगैरे असं केलेलं, कारण गेल्या वर्षी माझ्याकडे पंत्या वगैरे होत्या भरपूर आणि पोस्टर वगैरे पण होतं, तर ते सुद्धा लावून घेतलेलं दुपारच्या वेळेसच. आणि संध्याकाळी जो काही लुक आहे ना, तर तो असा दिसत होता बघा, एकदम छान आणि मन प्रसन्न होत होतं असं बघितलं की रांगोळीकडे वगैरे. तर छान असं पूजा वगैरे सुद्धा आम्ही मांडून घेतली आहे. तेवढीच सोपी सुटसुटीत अशी छानशी पूजा मांडून घेतलेली आहे. आणि जे काही मी बाजारातून पंत्या वगैरे आणल्या होत्या ना, तर ते सुद्धा डेकोरेशनला ठेवलेलं आहे. जे काही आपण घरीच पदार्थ केले होते तर ते सगळे असे वाटीमध्ये वगैरे मांडून ठेवलेत आणि अशा प्रकारे आमची ही लक्ष्मीपूजा झालेली आहे. तर प्रत्येक वेळेस मी देवघरामध्येच अशी छानशी पूजा मांडत होते, पण यावेळेस मला थोडीशी बाहेर मांडूया, कारण थोडंसं मग डेकोरेशन वगैरे छान करायला येतं. तर अशा पद्धतीने मी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने पूजा वगैरे मांडता ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि काही जण आज पुरणपोळ्याचं पण नैवेद्य करतात, पण आमच्या इथं नाही केलं जात पुरणपोळीचं नैवेद्य. तर अशा प्रकारे फक्त जे काही फराळाचं असतं ना, तर ते दाखवून घेतलेलं आहे. आरती झाली आहे, सगळं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर थोड्याशा फटाके वगैरे वाजवलेत. तर हा होता त्या दिवशीचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच कमेंट करा. बाय.